नमस्कार. आज रिअल खबरेमध्ये एक विशेष मुलाखत आपण घेणार आहोत. ते म्हणजे ग्लोबल कोकणचे सर्वेसर्वा तथा मराठी माणूस उद्योगधंद्यांमध्ये व्यवस्थित त्याचं यशस्वीपण दाखवण्यासाठी कटिबद्ध असणारे डॉक्टर संजय यादवरावजी. संजयजी, आपलं या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत आहे. आज आपला वाढदिवस आहे. नेमका मराठी माणूस मराठी उद्योगामध्ये टिकावा आणि मराठी टक्का साता समुद्रा पलीकडे टिकावा यासाठी महाराजांची शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन आपण उतरला आहात. काय संदेश द्याल आपण या प्रसंगी? मराठी म्हणून आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला आवश्यकता. आपण सगळेच अस्वस्थ आहोत की का लालबाग परळमधले दादरमधले मराठी लोकसंख्या कमी होते, का खोल्या विकल्या जात आहेत, का रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला एक गरिबासारखी पाटी बिल्डिंग दिली जाते, टेनंट बिल्डिंग नावाची, आणि एक उंच टॉवर उभा राहतो जिथे त्यांना सगळं पार्किंग ब्रेकिंग असते आणि आम्हाला एक छोटासा दरवाजा असतो, गाड्या लावायची पण जागा नसते. आमच्याच मुंबईमध्ये अशी परिस्थिती मराठी माणसांची का व्हावी? आम्ही इथली दुकानं हळूहळू आम्ही विकली. रस्त्यावरती जो फेरीवाला 70-80% मराठी होता, आज तो 10% आला. प्रत्येक विषयामध्ये हळूहळू, म्हणजे मुंबईमध्ये मराठी सिनेमाला थिएटर दिली जात नाहीत किंवा ती दुपारची दिली जातात. तिसऱ्या दिवशी मराठी सिनेमा आपल्याच महाराष्ट्रामध्ये उतरवला जातो. ही जी स्थिती आहे ही बदलायची असेल तर कोणाला शिव्या घालून किंवा आरडाओरडा करून किंवा मोठमोठी आंदोलन करून होणार नाही. त्यासाठी एकच मंत्र आहे जो छत्रपती शिवरायांनी दिला, की तुम्ही स्वराज्याची स्थापना करा. प्रत्येक मराठी तरुणाने, प्रत्येक मराठी कुटुंबाने आपला छोटंसं स्वराज्य, मग भाजीचा धंदा असेल, मग एखादं रेस्टॉरंट असेल, किंवा एखादा खाण्याचा व्यवसाय असेल, किंवा मग बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय मराठी माणसं का नाही करू शकत? कपड्याचा व्यवसाय मराठी माणसं का नाही करू शकत? झवेरी बाजार जर असतो तर जव्हेरी मराठी मधला शब्द आहे, झवेरी असतो, तसा जव्हेरी बाजार मराठी माणसांचा का असू नये? पुढच्या काळात हे तुम्हाला प्रत्यक्ष घडताना दिसेल. सर, आज आपला वाढदिवस आहे, परंतु मला एक सांगायचं की हा महाराष्ट्राला ओळख आहे. शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. मराठी माणूस एकमेकाचे पाय खेचताना दिसतो, परंतु आजही गावखेड्यांमध्ये जातीभेदाचं प्रमाण आहे. एक म्हणतो मी वरचा आहे, दुसरा बोलतो मी लोअर आहे, खालचा आहे. याकडे आपण काय संदेश द्याल? मराठी माणूस एकजूट तर झाली पाहिजे. मला वाटतं जातीभेद नसावेत यासाठी पहिलं मोठं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. मल्हारराव होळकर धनगर समाजाचे होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि मला वाटतं की एखाद दुसरी घटना कुठे घडत असेल तर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत बिलकुल जातीयवादी नाहीये. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार, किंबहुना जाती काय, सर्व प्रांतातले लोक आले त्यांनाही चांगलं वागवणारा जर कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. त्यामुळे जातीयवाद महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो तितक्या प्रमाणात नाही, आणि असेल तर तो कमी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा आपल्याला शिवराय हवेत, आपल्याला शिवरायांचे विचार हवेत. खूप खूप धन्यवाद. हे होते डॉक्टर संजय यादवरावजी. कॅमेरामॅन सफिक सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे, मुंबई.